आज बनवली आहे आईच्या हातची फणसाची भाजी। आई आणि फणस दोघांमध्ये साम्य तर एकच, बाहेरून कडक आणि आतमधून रसाळ। फणसामध्ये विटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर जास्त असल्यामुळे पचनासाठी आणि हाडांसाठी उत्तम। रस व्यवस्थित साफ केल्यानंतर एका कढईमध्ये तेलामध्ये राई, जिरं, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे। सोललेला फणस घालायचा आहे, त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे, थोडा पाण्याचा हबका मारायचा आहे। भाजी वाफेवर शिजवायची आहे, त्याच्यामुळे भाजीवर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी घालायचं आहे, मग ती व्यवस्थित शिजते। भाजी साधीच आहे पण आईचं प्रेम आहे। 25 मिनिटांनी भाजी शिजली की त्याच्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरेल तेल घालायचं आहे, जे मालवणी भाज्यांमध्ये जातं। ही अशीच खा तुम्ही भाजी, खूप मजा येईल।